नमस्कार मंडळी. आपल्या शेतावर आपण जे मियावाकी जंगल विकसित करत आहे त्यामधलं अजून एक रत्न आपण ओळखलंच असेल. याचं नाव आहे शतावरी. याला हिंदीमध्ये सतावर, सतावरी या शतमूल म्हणून म्हणतात. संस्कृतमध्ये नारायणीसुद्धा संबोधतात. तसंच बहुपुत्र, बहुसुता किंवा शतमुळी असं पण संबोधलं जातं. याचं लॅटिन नाव आहे ॲस्पॅरेगस रेसिमोसस. यामध्ये दोन प्रकार येतात. एक भाजीची शतावरी ज्याचं नाव आहे, म्हणजे ज्याला म्हटलं जातं ॲस्पॅरेगस ऑफिशियनॅलिस. पुष्कळ ठिकाणी तुम्ही बघत असाल तर या शतावरीचे जे कोंब असतात त्याची भाजी बनवली जाते किंवा सॅलडमध्ये वापर केला जातो. परदेशात अनेक ठिकाणी, विशेष करून चायना, युरोप, अमेरिकेसारख्या ठिकाणी याची भाजी करतात. ही अत्यंत चविष्ट, रुचकर आणि आरोग्यास पोषक असणारी, भरपूर जीवनसत्व आणि खनिजद्रव्यांनी युक्त अशी भाजी असते. याची जर शेती म्हणाल तर हे बारमाही पीक आहे. लागवडीसाठी साधारण 3ऱ्या-4थ्या वर्षापासून आपण याची लागवड करू शकतो. लागवडीसाठी म्हणजे काढणी करू शकतो याची. आणि लागवड केल्यापासून साधारण 10 ते 15 वर्ष याच्यापासून आपण उत्पादन घेऊ शकतो. आणि याला तसं बघायला गेलं तर मेंटेनन्स असा काहीच नसतो. त्यामुळे मी सगळ्यांना सांगेन की हे प्रत्येकाने आपल्या परसबागेत किंवा आजूबाजूच्या परिसरात शतावरी आणून लावा. खूप औषधी आहे. आपण याचं जर औषधी गुणधर्म बघायला गेलं तर याचे अनेक फायदे आहेत. मुख्य म्हणजे याच्या सेवनाने याच्या ज्या मुळ्या असतात त्यांची पावडर केली जाते, शतावरी पावडर. ती जर शतावरी पावडर आपण घेतली तर याने पचन सुधारतं, प्रतिकारशक्ती वाढते. तसेच याच्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असल्याने तणाव, चिंता कमी करण्यास पण ते मदत करते. आणि मी जसं म्हटलं तसं रोगप्रतिकारशक्ती खूप वाढवते. याच्या मुळ्या आणि मगाशी म्हटलं तसं अंकुर म्हणजे कोंब, याचा वापर औषध किंवा भाजी म्हणून होतो. हे कफ आणि पित्त कमी करतं. आणि याची जी पावडर असते ही बरेचदा आपण गरम पाणी, दूध अथवा मधासोबत सेवन करू शकतो. जसं म्हटलं मी तसं स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी ही अत्यंत गुणकारी आहे. स्त्रियांमधील हार्मोनल संतुलन, स्तनविकास आणि दूध वाढीसाठी, तसंच गर्भाशयासाठी टॉनिक म्हणून हे कार्य करतं. तसंच पुरुषांसाठी टेस्टोस्टेरॉन पातळी सुधारणं, लैंगिक कार्य सुधारणं, तसंच ताणमुक्तीसाठी आपण याचा वापर करू शकतो. बघा, या वेलीला सुंदर अशी फुलं पण आली आहेत. किती नाजूक फुलं आहेत पहा. ही साधारण झाडांचा खोडाचा आधार घेऊन वाढते. 2, 3, 4 मीटरपर्यंत सुद्धा उंच जाऊ शकते. बघा, असं हिरवगार वेल असते आणि किती नाजूक आणि सुंदर फुलं आली आहेत. पुष्कळ ठिकाणी शेतकरी पावसाळ्यानंतर जमिनीत असलेल्या कंदांना किंवा मुळ्यांना
कोंब येतात. मगाशी म्हटलं तसं, तर याचं जे कोवळे कोंब असतात त्याचं पुष्कळ ठिकाणी शेतकरी रानभाजी म्हणून वापर करतात. तर अशी ही बहुगुणी शतावरी. आता याच्या आजूबाजूला बघा समई आहे, छान जास्वंद फुलली आहे, लिचीचं झाड आहे, रायावळा आहे, हिरवा चाफा आहे, बदामाचं झाड छानपैकी मोठं झालं आहे, नारळ वगैरे आहे. ही बघा कशी सुंदर फुलं आली आहेत. ही हादग्याची फुलं आहेत. हे सुरंगी आहे. आणि ही शतावरी बघा कशी छान वाढली आहे. तर जरूर सर्वांनी आपापल्या परसबागेत आणि परिसरात शतावरीची लागवड करा. त्याला अजिबातच मेंटेनन्स नाही आहे आणि बाहेरील जनावरं वगैरे सुद्धा याला खाऊ शकत नाहीत. तर अशी ही बहुगुणी शतावरी आहे. धन्यवाद.